पिशोर परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छाप्यांमध्ये 3 ट्रॅक्टर अवैध वाळूसह जप्त करण्यात आले असून संबंधित चालक व मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कन्नड प्रतिनिधी असलम शेख। कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई दिनांक 17 रोजी पहाटे पळशी बुद्रुक शिवारात छापा टाकून एक ट्रॅक्टर पकडण्यात आला। त्यानंतर टाकळी शाहू अडगाव रस्त्यावर व दिनांक 9 रोजी पळशी बुद्रुक शिवारातील सोळंकी वस्ती इथं आणखी 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत। सर्व ट्रॅक्टर विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करत असल्याचं आढळून आले असून या कारवाईमुळे परिसरातील वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पिशोर पोलीस करत आहेत। ही होती पिशोर येथील अवैध वाळू वाहतुकीवरील मोठी कारवाई। लातूरच्या लेकीला न्याय मिळावा या मागणीसाठी सिल्लोड तालुक्यात आज तीव्र आंदोलन पाहायला मिळालं। सिल्लोड प्रतिनिधी साहेबराव अहिरे। लहुजी क्रांती सेना आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ भव्य निषेध मोर्चा आणि मुंडन आंदोलन करण्यात आले। 4 जानेवारी रोजी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये इयत्ता 6वीत शिकणाऱ्या अनुष्काचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रशासनानं आत्महत्येचा दावा केला असला तरी विद्यालय प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येतो आहे। या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली। तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आरोपींची नार्को टेस्ट, दोषींवर कठोर कारवाई, पीडित कुटुंबाला 50 लाखांची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। या मोर्चाला लहुजी क्रांती सेनेचे राज्य व विभागीय पदाधिकारी यांनी संबोधित केले। मोठ्या संख्येने महिला व पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते। या ठिकाणी त्या मुलींचं त्या हॉस्टेलमध्ये पुरार हत्या करून सनी त्या ठिकाणी तिचा खून करण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि त्या तिथल्या हॉस्टेल चालकला, तिथल्या कलेक्टरला त्या ठिकाणी जाऊन सनी जबाब विचारला गेला पाहिजे नव्हता। त्या ठिकाणी सुद्धा तिथला एसपी त्या ठिकाणी वर कमिशनर पोहोचू शकले नाही, म्हणून सनी त्या आमच्या चिमुकले भावाला न्याय मिळाला असता। म्हणून सनी मित्रांनो, आमच्या दलित बांधवांनी या ठिकाणी सर्वांनी मुंडन केलेलं आहे आणि त्यांचा निषेध केलेला आहे। म्हणून सनी ते हॉस्टेल त्या ठिकाणी तात्काळ त्या हॉस्टेल चालकाला तात्काळ त्या ठिकाणी सीबीआयच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे। म्हणून सनी त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून सनी या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी। अनुष्का ताईला न्याय, त्या अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे। या माध्यमातून आम्ही सिल्लोड येथे भव्य मोर्चा व मुंडन आंदोलन आमच्या काही कार्यकर्त्यांनी, काही समाज बांधवांनी इथे मुंडन आंदोलन केले, आपल्या केसाची आहुती दिली। खरंच त्यांचा धन्यवाद आहे, कारण त्यांनी जे माणसाचा जी शान असते, जे केस असतात, ते त्यांनी आहुती दिली। त्यांचा आम्हाला अभिमान आहे। व आपण यानंतर आमचे लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड हे आपल्या मागण्या मांडतील सरकारपुढे, शासनापुढे। अंत झाला आणि तिची डेडबॉडी त्या गावामध्ये मामुलीच्या माध्यमातून आणण्यात आली। या ठिकाणी आपलं या ठिकाणी दुर्दैव समजावं लागेल। मी या ठिकाणी लहुजी क्रांती सेना आणि सकल मातंग समाज सिल्लोड तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे गृहखात आहे, आपण त्या गृहखात्याचा काहीतरी उपयोग या दलित समाजाला होऊ द्या, नसता आपण आपल्या गृहखात्याचा आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। कारण आपण जेव्हापासून या ठिकाणी सत्तेत आलात तेव्हापासून अनेक घटना, अनेक संकट या दलित समाजावर, मातृ समाजावर आलेले आहेत। आपण जेव्हापासून सत्तेत आलात तेव्हापासून अनेक घटनांमध्ये या ठिकाणी वाढ झाली आहे। मी आपल्याला या मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या ठिकाणी अनुष्काच्या कुटुंबाला जर लवकर न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, आरोपी कठोर शासन केले नाही, तर सकल मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्रावर पेटून उठेल आणि याला आपण या ठिकाणी सर्वस्वी मुख्यमंत्री म्हणून जबाबदार आहात, असे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो।
भराडी येथील इंदिरा मेमोरियल उर्दू प्राथमिक शाळेत आज कॅन्टीन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद। सिल्लोड तालुक्यातील भराडी गावात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळे पदार्थ घरून बनवून आणत कॅन्टीन डेचा आनंद लुटला। या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांची मांडणी, विक्री, व्यवहार आणि ग्राहकांशी संवाद याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। लहान वयातच व्यवसाय कसा करावा, नियोजन कसं असावा आणि आर्थिक व्यवहारांची ओळख कशी करून घ्यावी याचा उत्तम अंदाज विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला। या कॅन्टीन डेला कार्यक्रमाला पालक, शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन यांची मोठी उपस्थिती होती। सर्वांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि उद्योजकतेची बीजे रुजतात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। वालेकुम सलाम। बहुत बड़ी तरक्की करेगा। भैया सिल्लोड एक्सप्रेस न्यूज़ में आपका स्वागत है। मैं आपका दोस्त वसीम आज़ाद एक नई न्यूज़ के साथ में फिर आपके सामने हाजिर हुआ हूँ। आज जो है भराड़ी उर्दू मेमोरियल हाई स्कूल प्राथमिक शाला के अंदर कैंटीन डे का प्रोग्राम रखा गया था। कुछ गांव के प्राथमिक लोग यहाँ पर मौजूद है जिन्होंने बच्चों के हौसले अफजाई यहाँ पर करे। आइए उन्हीं से जानते हैं। इंदिरा प्राइमरी स्कूल के तरफ से यहाँ के मुख्याध्यापक, शिक्षक और यहाँ के जो कैंटीन डे में बच्चों ने हिस्सा लिया, उनके माँ बापों ने जो बच्चों को प्रोत्साहन दिया, मैं उनको तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। क्या ये हर साल की तरह इस साल